आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट होण्याची शक्यता। तर ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन आदित्य, तेजस आणि अमित तीनही भाऊ उर्वशी सोबत यंदाची भाऊबीज शिवतीर्थवर साजरी करणार। ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांचे परस्पर विरोधी सूर। भाई जगतापांचा एकत्र लढण्यास कडाडून विरोध, तर वडेट्टीवारांकडून राज ठाकरेंचं स्वागत। मुंबई पालिकेत महायुती एकत्र तर इतर ठिकाणी वेगळं लढण्याचा निर्धार। मुख्यमंत्री फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। ठाणे, पुणे, पिंपरीमध्ये भाजप स्वबळावर लढणार। पुण्यात महायुतीत धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद आणखी पेटण्याची शक्यता। घोटाळ्यातून वाचण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या। रवींद्र धंगेकरांची पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। कल्याणमध्ये फटाक्यांच्या खरेदीवरून झालेल्या वादातून 2 गटांमध्ये तुफान राडा। वाद मिटल्यानंतर गावगुंडांकडून घरांची तोडफोड। दगडफेकीत 9 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती। कोल्हापुरी चप्पल घालून ताजमध्ये गेलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक। दिल्लीच्या ताजमहाल हॉटेलच्या हाऊस ऑफ मिंगमध्ये मांडी घालून जेवण्यावरून सुनावल्याचा महिलेचा आरोप। दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतली पहाट धुरानं भरलेली, तर हवा प्रदूषणामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास। बिहारमध्ये महागठबंधनमधील रस्सीखेच जवळपास संपुष्टात। मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता। अशोक गहलोत आणि लालू प्रसाद यादव यांच्या बैठकीनंतर तोडगा। ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील बैठक रद्द झाल्यावर पुतीन ॲक्शन मोडवर। रशियाच्या 2 बड्या तेल कंपन्यांवर प्रतिबंध। युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आर्थिक नाड्या आवळल्या। महिला क्रिकेट विश्वचषकात आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी। आज पराभव झाल्यास भारताचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता। हेडलाइन्स